समर व्हॅकेशनमध्ये मुलांना मधल्या भुकेसाठी अगदी चटपटीत काहीतरी द्यायचं म्हटलं ना तर काय द्यावं हा प्रश्न असतो। अशा वेळेस काही अशा पदार्थ आहेत जे आपण तयार करून स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून ते 8 दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी मुलांना अगदी मधल्या भुकेसाठी देऊ शकतो। आयुष पियुषला मधल्या भुकेसाठी वेगवेगळे पदार्थ मी तयार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तुम्ही केव्हा बनवता? त्याचबरोबर बनवलेला हा जो चिवडा आहे तो खूप छान थोडासा गोड झालेला आहे, थोडासा तिखट झालेला आहे, त्याचबरोबर खूप छान क्रिस्पी झालेला आहे, त्यामुळे मुले देखील अगदी आवडीने खातील। तसेच कविताच किचनचा कांदा लसूण मसाला अगदी प्युअर क्वालिटीचा, केमिकल विरहित या ठिकाणी आपला खूप साऱ्या जणांनी घेतल्यानंतर खूप छान छान असे प्रतिसाद रिप्लाय त्यांचे आलेले। त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल। नमस्कार, मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। उन्हाळा स्पेशल लहान मुलांना सुट्टी एन्जॉय करता यावी यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवत आहोत। त्यामध्ये आज आपण मुरमुऱ्याचा चिवडा बनवलेला आहे। त्यामध्ये मुरमुऱ्याच्या चिवड्यासाठी आपण हे पॅकेट घेतलेलं आहे। छान असं ताजा फ्रेश मुरमुरा आहे। त्यानंतर छान असं चाळणीने व्यवस्थित असं चाळून काढायचं, जेणेकरून त्यामधील जे डस्ट आहे ती पूर्णपणे व्यवस्थित अशी निघून जाईल। त्याचबरोबर हे मुरमुरे आपण निसून देखील घेतले। तुम्ही पाहू शकता खूप जास्त डस्ट या मुरमुऱ्यामध्ये असते, त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला व्यवस्थित असं चाळूनच घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये अगदी मंद आचेवर छान असा खरपूस हा मुरमुरा भाजून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं जास्त घाई न करता व्यवस्थित हा मुरमुरा भाजून घेत आहोत। अगदी हाताने छान असा आपण मुरमुरा जेव्हा आपण हाताने दाबून पाहतो त्यावेळेस छान असा क्रिस्पी हाताला जेव्हा लागतो त्यावेळेस आपले मुरमुरे व्यवस्थित असे भाजून झाले असे समजावे। अशा पद्धतीने सर्व मुरमुरे मी भाजून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असा अगदी हातावर दाबल्यानंतर व्यवस्थित असा हा मुरमुरा बारीक होत आहे, छान असा भुगा होत आहे। अशा पद्धतीचा मुरमुरा आपण सर्व भाजून घेतलेले आहे। आता हे मुरमुरे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला हे मुरमुऱ्याचा चिवडा करण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत। हे पहा, छान असे सर्व मुरमुरे भाजून घेतलेले आहे आणि एवढे मुरमुरे भाजण्यासाठी मला साधारणतः 25 ते 30 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे, कारण पूर्णपणे मंद आचेवर आपण हे भाजलेले होते। आता या ठिकाणी या वाटीच्या मापाने साधारणतः 2.5 ते 3 वाटी साखर वापरणार आहे। हे पहा, साधारणतः आपण अगोदर साखर टाकून यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। त्याचबरोबर सुरुवातीलाच 2.5-3 वाटी साखर न टाकता 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि राहिलेली नंतर आपण चवीनुसार त्यामध्ये ॲडजस्ट करणार आहोत। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आता तेल हे एकाच वेळेस न टाकता मी 2दा करून टाकत आहे, त्यामुळे पाव वाटी तेल टाकलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर, बदाम घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता, जिरं, हळद एवढं सर्व साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे। त्याचबरोबर मीठ देखील लागणार आहे। तेल हलकंसं गरम होतं, त्यामध्ये आपण जिरं टाकलं, त्यानंतर शेंगदाणे टाकलेले। आता या ठिकाणी तुम्ही जर पहिल्यांदाच हा चिवडा बनवत असाल आणि तुम्हाला कोणती जिन्नस ही किती वेळामध्ये भाजली जाईल या तळली जाईल याचा जर अंदाज नसेल तर या ठिकाणी शेंगदाणे, खोबरं, हिरव्या मिरच्या प्रत्येक जिन्नस तुम्ही सेपरेट तळून त्या चिवड्यामध्ये ॲड करा। परंतु या ठिकाणी कोणती जिन्नस लवकर तळली जाते, कोणती जिन्नस तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो याचा मला पूर्ण अंदाज आहे, त्यामुळे सर्व जिन्नस मी एकाच वेळेस तळून घेत आहे। सुरुवातीला शेंगदाणे टाकल्यानंतर साधारणतः 60 ते 70% शेंगदाणे व्यवस्थित असे तळून घेतल्यानंतर मी यामध्ये खोबरं आणि या ठिकाणी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। शेंगदाण्यासोबतच तुम्ही जर सर्व साहित्य टाकलं तर शेंगदाणे लवकर तळले जात नाही। खोबरं वगैरे पटकन तळले जातं, परंतु शेंगदाणे तळण्यासाठी वेळ हा जास्त लागतो, त्यामुळे शेंगदाणे सुरुवातीला टाकायचे। 50 ते 60% शेंगदाणे छान असे तळून घेतल्यानंतर राहिलेल्या जिन्नस यामध्ये ॲड करायचे। त्यानंतर कढीपत्ता देखील टाकलेला आहे। कढीपत्ता आपण अगोदर स्वच्छ धुवून सुकवण्यासाठी ठेवलेला होता, हलकासा सुकवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो आपण यामध्ये ॲड केलेला। आता कढीपत्ता छान असा क्रिस्पी कुरकुरीत करून घ्यायचा।
खोबरं छान असं लालसर रंगावर तळून घ्यायचं। आता ह्या ज्या सर्व जिन्नस आहे त्या तळण्यासाठी गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद ठेवायचा। मंद आचेवर छान अशा कुरकुरीत या जिन्नस भाजून घ्यायच्या, तळून घ्यायच्या, म्हणजे तयार झालेला चिवडा खात असताना जेव्हा शेंगदाणे किंवा खोबरं दाताखाली येतं त्यावेळेस तो चिवडा आणखीनच चवीला छान असा लागतो। मंद आचेवर आपण या सर्व जिन्नस तळून घेण्यासाठी साधारणतः 15 मिनटं एवढा वेळ लागलेला आहे, परंतु तळलेल्या सर्व जिन्नस खूप छान क्रिस्पी अशा झालेल्या आहे। त्यानंतर आपण बदाम स्लाइस केलेले टाकलेले आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली। आता या व्यतिरिक्त तुम्हाला जर हलकासा ठेचून घेतलेला लसूण टाकायचं असेल किंवा मक्याच्या पापड्या टाकायच्या असेल, त्याचबरोबर अगदी तुम्ही यामध्ये काजू टाकू शकता, मनुके टाकू शकता। यामध्ये कोणकोणतं साहित्य ॲड करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। यामध्ये एखाद दोन साहित्य जरी अवेलेबल नसेल तरी काही हरकत नाही, जेवढं साहित्य आहे तेवढं तुम्ही यामध्ये यूज करू शकता। या ठिकाणी शेंगदाणे खोबरं छान असं तुम्ही पाहू शकता परफेक्ट रंगावर तळून झालेलं आहे। खोबरं छान असं लालसर रंग होईपर्यंत शेंगदाणे देखील आपले परफेक्टच तळून झालेले आहे, यापेक्षा जास्त शेंगदाणे तळायचे नाही। हे पहा छान असे आपले सर्व जिन्नस तळून झाल्यानंतर आपण त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण साखर अगोदर टाकली होती, कारण साखर ज्यावेळेस आपण या सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर ज्यावेळेस आपण टाकतो ना त्यावेळेस यामध्ये जो कढीपत्ता वापरलेला आहे त्याचा खूप जास्त भुगा होतो। बऱ्याचदा जर तुमची मुलं कढीपत्ता खात नसतील तर आणि जेव्हा आपण हा चिवडा तयार करतो त्यावेळेस तो चिवडा खाताना मुले जर कढीपत्ता बाजूला काढून ठेवत असतील तर तुम्ही नक्कीच जो कढीपत्ता आहे तो सगट न टाकता तळून झाल्यानंतर तो हलकासा चुरगळून त्यामध्ये टाका, म्हणजे मुले चिवड्यासोबत कढीपत्ता देखील खातात यासाठी। हे पहा आता आपण पुन्हा तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये हळद टाकलेली आहे। साधारणतः या चमच्याच्या मापाने 3 चमचे हळद या ठिकाणी टाकलेली आहे। आता ही जी हळद आहे ती सेंद्रिय हळद आहे, त्यामुळे या हळदीला खूप जास्त रंग आहे, त्यामुळे 3 चमचे टाकलेले आहे। तुमच्या हळदीला जर रंग जास्त नसेल तर तुम्ही या ठिकाणी 4 ते 5 चमचे तुम्हाला टाकावा लागणार आहे। त्यानंतर मीठ घेतलेलं आहे, साधारणतः पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने 1.5 चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे। आवश्यकता वाटल्यास पुन्हा थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आता सुरुवातीलाच आपण हळद आणि हे जे मीठ आहे ते पूर्ण मुरमुऱ्यांना लावून घेणार आहोत, कारण जेव्हा यामध्ये सर्व बाकीच्या जिन्नस टाकल्यानंतर जर आपण मिक्स करण्याचा प्रयत्न केला तर कढीपत्त्याचा खूपच जास्त भुगा होतो। तसं होऊ नये यासाठी अगोदर हळद, मीठ, साखर छान अशी मिक्स करायची। या स्टेजलाच मी टेस्ट करून पाहणार आहे आणि त्यानुसार आपण यामध्ये साखरेचा देखील वापर करणार आहे। हे पहा आता हे जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसा तसा छान असा पिवळा रंग या मुरमुऱ्याच्या चिवड्याला येत असतो। हे पहा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं अशा पद्धतीने हाताने छान असं चोळून हा चिवडा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। पहा त्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी हळद मी टाकली, साधारणतः 1 चमचा हळद टाकलेली आहे। थोडीशी हळदीचं प्रमाण मला कमी वाटलं म्हणून तेलामध्ये हळद छान अशी तळून ती यामध्ये टाकलेली होती। त्यानंतर साखरेचं प्रमाण देखील मला थोडंसं कमी वाटलं, त्यामुळे पोहे खाण्याची पुन्हा 3 चमचे साखर या ठिकाणी मी टाकलेली आहे। आणि परफेक्ट असा आपला या चिवड्याला रंग आल्यानंतर या ठिकाणी आपण ज्या तळून घेतलेल्या सर्व जिन्नस होत्या त्या देखील टाकायच्या। आता या जिन्नस मिक्स केल्यानंतर देखील या चिवड्याला आणखीन जास्त रंग येणार आहे, कारण या ज्या सर्व जिन्नस आपण तेलामध्ये तळून घेतलेल्या होत्या आणि यामधील जे तेल आहे ते जेव्हा मुरमुऱ्याला लागणार आहे त्यावेळेस आणखीनच छान असा पिवळा रंग या चिवड्याला येणार आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि या ठिकाणी हा मुरमुऱ्याचा चिवडा परफेक्ट असा तयार होतो। रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांना मधल्या भुकेला देण्यासाठी किंवा मुलांना खेळून आल्यानंतर देण्यासाठी तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून त्या रेसिपींची देखील लवकरात लवकर मी यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करेन। छान असा थंड करून घेतल्यानंतर चिवडा आपण एका डब्यामध्ये छान असं साठवून ठेवणार आहोत आणि मुलांना मधल्या भुकेसाठी देणार आहोत। अगदी छान परफेक्ट क्रिस्पी असा माझा मुरमुऱ्याचा चिवडा तर तयार झाला। तुम्ही केव्हा बनवता, त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचन
सबस्क्राईब नक्कीच करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.